मंडळी, मुंबई ते नागपूर हा 18 तासांचा प्रवास अवघ्या 8 तासांवर आणणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अंतिम टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत इगतपुरी ते भिवंडी नजीकचं आमणे या 76 किलोमीटरच्या टप्प्याचं आज लोकार्पण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी नागपूर मुंबई द्रुतगती महामार्ग तयार करण्याची घोषणा केली होती। त्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये या महामार्गाचं भूमिपूजन करण्यात आलं होतं। या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण डिसेंबर 2019 मध्ये करण्यात आलं। त्यानंतर मे 2023 मध्ये दुसरा आणि मार्च 2024 मध्ये तिसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मंडळी, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग राज्याच्या रस्ते प्रवासातील एक गेम चेंजर प्रोजेक्ट म्हणून सुरुवातीपासूनच या महामार्गाची चर्चा झाली। या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज पार पडलं। त्यामुळे मुंबई नागपूर अंतर आता 8 तासात गाठता येणार आहे। या शेवटच्या टप्प्यातला हा प्रवास कसा असणार आहे, जाणून घेऊया आपला प्रतिनिधी अक्षय भाटकरकडून। महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग आज पूर्णपणे महाराष्ट्रातल्या लोकांना लोकार्पित करण्यात आलेला आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं या महामार्गाचं पूर्ण नाव असलं तरी देखील हा महामार्ग महाराष्ट्रामध्ये समृद्धी आणेल, औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती आणण्यासाठी हा महामार्ग ओळखला जाणार आहे। या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्यात अवघड असं काम करण्यात आलं होतं। एकीकडे उंच डोंगर, दुसरीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा, तर तिसरीकडे खोल दरी, अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग होता, भूभाग होता। ज्या भूभागामध्ये 3x3 असा 6 लेनचा हा समृद्धी महामार्ग निर्माण करणं एक सगळ्यात मोठं अवघड असं काम होतं। पण ते समृद्धी महामार्ग निर्माण करण्याचं काम हे अतिशय चोखपणे MSRDCने पूर्ण केलेलं आहे आणि त्यासाठी हजारो अभियंते, कामगार यांची मेहनत या कामामध्ये होती। माल वाहतूक जितकी जास्त, जितकी लवकर, जितकी जलद होईल तितका त्या प्रदेशाचा विकास होतो। त्यामुळेच मुंबई पासून नागपूरपर्यंत आणि नागपूरच्या मिहानपासून JNPT पर्यंत, भविष्यात येणाऱ्या पालघरमधल्या वाढवण बंदरापर्यंत हा महामार्ग जो आहे तो वाढवला जाणार आहे। आणि आता देखील या महामार्गावरून माल वाहतूक करत असताना आपल्याला अतिशय कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मालाची वाहतूक करता येणार आहे। हा जो बोगदा आहे तो इतका लांब असल्यामुळे या बोगद्यामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान देखील इथे विकसित केलेलं आहे, इथे लावलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्काडा तंत्रज्ञान इथे लावलेलं आहे। ज्या स्काडा तंत्रज्ञानामुळे या बोगद्यातले प्रत्येक मशिनरी जी आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक उपकरण जे आहे ते एकमेकांशी संलग्न करण्यात आलेलं आहे, त्याला एकमेकांशी जोडण्यात आलेलं आहे। तर या दोन्ही बोगद्यांमधून जर काही अपघात झाला तर या बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात आपत्कालीन परिस्थितीमध्ये जाण्यासाठी काही इंटरचेंज देखील ठेवण्यात आलेले आहेत, पासिंग ठेवण्यात आलेली आहे। याचबरोबर या बोगद्यामध्ये सेन्सॉर लावण्यात आलेले आहेत। जर आग लागली आणि 60 डिग्रीपेक्षा जास्त तापमान या बोगद्यामध्ये झालं तर ते सेन्सर्स आपोआप काम करतील आणि आपोआप या बोगद्यामधली जी अग्निशमन यंत्रणा आहे ती सुरू होणार आहे। आणखी एक महत्त्वाचं म्हणजे या बोगद्यामध्ये 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग देण्यात आलेला आहे आणि या बोगद्यामधली जी लाईटिंग आहे ती तर कधीच जाणार नाही। यामध्ये जी लाईट सुविधा आहे ती कधीच या ठिकाणी बंद होणार नाही अशी देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे। जर दोन्ही बोगद्यांमध्ये अपघात झाला तर एक असा देखील रस्ता आहे जो रस्ता या डोंगर रांगातून बाहेर पडतो आणि थेट मुंबई नाशिक हायवेला जोडण्यात येतो। त्यामुळे एक अद्ययावत, सगळ्यात जास्त लांबीचा, सगळ्यात जास्त रुंदीचा असा हा बोगदा आता उद्घाटित केल्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरचा कसारा घाटांमध्ये होणारी जी डोकेदुखी आहे ती पूर्णतः आता दूर होणार आहे आणि कसारा घाटामधून जाण्यासाठी जो आपल्याला अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ लागायचा तो बाजूला आता केवळ 8 ते 10 मिनिटात आपण नाशिक ते ठाणे हे अंतर पार करू शकणार आहोत।
कॅमेरामन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई.